सन 2025 ते 2030 सालासाठी गगनबावडा तालुक्यातील सरपंच पदाचं आरक्षण सोमवारी सोडत पद्धतीनं गगनबावडा तहसीलदार कार्यालयात काढण्यात आलं। या सोडतीद्वारे 14 ग्रामपंचायतींवर महिला राज येणार असल्याचं स्पष्ट झालंय। गगनबावडा तहसीलदार बी.जी. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली। पुढील 5 वर्ष सरपंच पद कोणाला मिळणार याचा फैसला होणार असल्यानं इच्छुकांनी गगनबावडा तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती। गगनबावडा तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी 5 सरपंच पदं आरक्षित करण्यात आली आहेत। त्यामध्ये साळवण आणि मार्गेवाडी या 2 ग्रामपंचायतीचं सरपंच पद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव राहिलंय, तर कडवे, वेसरडे आणि जरगी या ग्रामपंचायतीचं सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव राहिलंय। इतर मागास प्रवर्गासाठी तालुक्यात यापूर्वी फक्त एकदा सरपंच पद मिळालेल्या 8 ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या आणि त्यातून चिठ्ठीद्वारे महिलांसाठी 4 सरपंच पदांचं आरक्षण जाहीर करण्यात आलं। ओवी मनोज कळसे या मुलीच्या हस्ते चिठ्ठी उचलण्यात आली। त्यामध्ये शेळोशी, गगनबावडा, निवडे, शेणवडे या ग्रामपंचायतींचं सरपंच पद नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव राहिलंय, तर लोंघे, कोदे बुद्रुक, बावेली आणि धुंदवडे या ग्रामपंचायतीचं सरपंच पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलंय। सर्वसाधारण प्रवर्गासाठी 16 सरपंच पदं आरक्षित करण्यात आली आहेत। त्यामध्ये मुटकेश्वर, खडुळे, अणदूर, मांडुकली, खेरिवडे, सांगशी, कातळी, साखरी, म्हाळुंगे, मणदूर या ग्रामपंचायतींचं सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहिलंय, तर सर्वसाधारण महिलांसाठी सरपंच पद आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये किरवे, बोरबेट, तळये बुद्रुक, तिसंगी, असंडोली, वेतवडे, असळज आणि खोकुर्ले गावांचा समावेश आहे। तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींपैकी 14 ग्रामपंचायतींवर महिला सरपंच राज येणार आहे। ज्या ग्रामपंचायतीचं सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झालंय त्यांनी आनंद उत्सव साजरा केला, तर काहींच्या पदरी या आरक्षणानं निराशा आली। ही आरक्षण सोडत ओवी मनोज कळसे या 5वीत शिकणाऱ्या मुलीच्या हस्ते काढण्यात आली। यावेळी तहसीलदार बी.जे. गोरे, सुरेश ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रकाश पाटील, शिवसेनेचे संजय पोद्दार, काँग्रेसचे पांडुरंग पाटील, श्रीकांत वरेकर, एम.जी. पाटील, माजी सभापती बंकट थोडगे, गुरुनाथ कांबळे, शिवाजी राऊत, रमेश टक्के, सूर्यकांत पडवळ उपस्थित होते। मार्गेवाडी आणि साळवणचं सरपंच पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव राहिलंय, पण या गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या नसल्यानं हे पद रिक्त राहणार हे स्पष्ट झालंय। यापूर्वी एप्रिल 2025 मध्ये काढलेल्या आरक्षणात आणि आजच्या आरक्षणात विशेष तफावत दिसली नाही। दरम्यान गगनबावडा ग्रामपंचायतीच्या आरक्षणावर संजय पोद्दार यांनी आक्षेप घेतलाय। यापूर्वी गगनबावडा सरपंच पदाचं आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी झालेलं असताना पुन्हा त्याच प्रवर्गासाठी आरक्षण कसं असा प्रश्न उपस्थित केला, तर लोंघे ग्रामपंचायतीच्या आरक्षणावर कांबळे यांनी आक्षेप घेतला। आपण झालेल्या आरक्षणावर न्यायालयात हरकत घेऊ शकता असं तहसीलदारांनी स्पष्ट केलंय।